जय राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम जय राम जय राम श्री राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम राम श्री राम जय जय राम जय राम श्री राम जय जय राम पुंडलिकावतार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा जी रामचंद्र भगवान की जय कपिवर हनुमान महाराज की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः जय जय सिंहाद्रिवासा हे गुणातीता परम पुरुषा आत्रिनंदना परमहंसा लीलानेशा दिगंबरा जय जय स्वर्ग सिद्धिकारना दत्तात्रेया मुनि मानस रजना अमलजनाक्ष राजीवनेना जगद्भूषणा जगद्गुरु कैवल्य ज्ञानदायका मधुता अवयवरहित मायाजिता भक्तजन पालका अव्यक्ता अपारमिता निरंजना सकल योगियांत शिरोमणे सच्चिदानंद मोक्षदानी तो दिगंबर कटी कर देवने पंढरी उभासे देवीदांचे निज सारा जे सकळ शास्त्राचे जीवाधार सच्चिदानंद भीमातीरा अति उदारा सर्वात्मा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुदेव दत्तात्रेय नमो नमः वसुदेवं सुतं देवं कंसचानूरमर्दना देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु गौरी पुत्र गजवंदन कौसल्य पुत्र रघुनंदन अंजनी पुत्र हनुमंतया आणि वसुदेव पुत्र कृष्ण परमात्मा ओम नमो श्री गणपती विद्यारंभ देवी सरस्वती गणनायक श्रीपती जय जय श्री सद्गुरुराया गुरु महाराजांना वंदन केलेलं आहे ग्रंथकाराने की हे अनंत नावाचा अनंत रूपे अनंत नाव आहे दिगंबर आहेस अवधूत चिंतन सद्गुरु दत्त आहेस एक जनार्दन आहेस अविनाश आहेस निर्गुण आहेस निरामय आहेस निरपदावरला तू भगवान दत्तात्रेय आहे तू अत्रि नंदन आहेस अनुसया सूत आहेस तू कोण आहेस ब्रह्मा विष्णू आणि महेश आहेस तू अनुसयाचा असा प्रकारचा त्रिभुवनामध्ये गमन तुझा आहे तू दिगंबर अवस्थेमध्ये श्री क्षेत्र निवासी पंढरपूर या ठिकाणी कर कमर नजरेवर असा हात ठेवून असणारा तू विटेवर उभा आहे भक्त पुंडलिकेच्या अभिषेकाने असा तू उभा विटेवर आहेस समचरण सम नजर तुझी भक्त करत आहे आणि दिगंबर अवस्थेमध्ये म्हणजे भगवान दत्तात्रेयच्या अवस्थेमध्ये त्या रूपामध्ये कलियुगामध्ये शहादत्तात्रेय भगवान तुझा अवतार आहे म्हणून जय जयाचे सर्वेश्वरा हे परमात्मा परमेश्वरा असा विष्णू या आतापर्यंत भगवंताची स्तुती जनार्दन एकनाथ असा महाराजांच्या सतसिंह सज्जनामध्ये ब्रह्मानंद सरस्वती त्याची माता पिता आणि गुरु बंधू गुरु आहेत तुझी अशा प्रकारे जनार्दन एकनाथ सांगतो म्हणून श्रीधर स्वामी ऐकपर्यंतचा कथाकार या ठिकाणी केलेला आहे समुद्राचे किती वदना नवे प्रमाण सर्वथा उपमा द्यायची त्या ठिकाणी द्यावं लागते अनंत ब्रह्मांडाच्या मालकाचं रूप हे कोणालाही समाविष्ट होत नाही अनंत नावाचा उच्चार करता करता एक मुख्य प्रमाणात काय वर्णन करावे शेषशाही शस्त्रप्रय हजार शिल्लक त्याच्या दोन दिवस हे महाराज
म्हणून या ठिकाणी भगवंताच्या स्वरूपाचा महिमा फक्त संतांनाच वर्णन करावा, इतरांना वर्णन होऊ शकत नाही. संतांच्या साहित्यामध्ये भगवंत वास्तव आहे. या ठिकाणी अशा प्रकारे वर्णन त्या ठिकाणी चालू आहे. म्हणतात कैसे तुझ्या पार गुणा शिवविरंती नेगती महिमा इति नियत दिवे करला काय गुण वर्णोरे चंद्रमोळी पिनाक पाणी भोळा शंकर तो तिनेती जे ज्याची सेवा सुखी हाताच्या गतचर्म भारी ती श्री शंकर वर्णिता ध्यान तुझे. जेव्हा मी येतो की काय वर्णन करू, विश्वनाथाचा बाप असा तिरनेत्र भगवान भोलेनाथ शंकरचं ध्यान करते आणि मामा हो अशा प्रकारे बोलत आहेत. हरी विजय ग्रंथ सारे अवधूतांचे निज मंदिरा इति दूषण स्थान पवित्र प्रवेशन कोठोनिया. हरिविजय ग्रंथ काय आहे? एक न्याय मंदिर आहे. हरिविजय एक भक्ताचे एक सदन आहे. हरिनिवासाचा म्हणजे हरिविजय हा ग्रंथ एक कंठ शिरोमणी मधला जो गुरुमणी असतो त्यामध्ये असं आहे. म्हणून विसावा घेण्याकरता आपल्याला मंदिर पाहिजे. हा एक हरिविजय म्हणजे एक मंदिरच नाही भक्ताचं. अशा प्रकारे काही भक्तपणे सांगितलं आहे. आयासन माझ्या एक कथा गोपी नावेत वैसदा नौका व्रता जगदिवा रक्षे पूर्ण गोपी. 9व्या अध्यायामध्ये यमुनेच्या तीरी नौकेमध्ये अशा प्रकारे गोपिका होत्या आणि नौका तरला जाता मध्ये किनाऱ्यात डुबू लागली आणि नौका बुडते असं म्हणजे भगवंत शंकर पण असा प्रकारचा निर्भक्त त्याच्या स्वरात राहून भोलेनाथ शंकरचा भक्त निसर्ग असा प्रकारे आणि शंकरचा अवतार असा प्रकारे त्रिनेत्री असा प्रकारे भक्त म्हणजे श्री शंकर भगवान. आणि त्या ठिकाणी वासुदेव भगवंतांनी काय केलं, गोपिकांना वाचवलं. अशा मध्यामध्ये कथा सुंदर आणि म्हणतात जो पांडवाचा सहा वेगळा झाला नये पंचाच्या ध्याना तू वैकुंठ पिटीचा नाना पांचवर्षाचा झाला. एक मुखी शिल्ला, दोन मुखी, तीन मुखी, चार मुखी, पाच मुखी, सहा मुखी कपट महाराज महाराज. म्हणून अशा प्रकारे पंचभूताचा पुतळा किती वटला गोळा अशा परमात्माचा खेळ हा महिमा काय वर्णन. म्हणून अशा प्रकारे एकच तत्व जीव वाटलं आणि गोपिकांना जीव दिला असा ब्रह्मांडाचा मालक तो म्हणजे कृष्ण भगवान आहे. म्हणतात गोपी म्हणती यशोदे सखे वत्से चारावया धाडे श्रीपदे सवे देवळी धाकटे सांगारे वना प्रती धारिका. म्हणून अशाप्रमाणे आता गोपिका सांगायला लागले यशोदा माता गावामध्ये आता याचा निवास बंद झाला म्हणले. गावामध्ये नाही त्याच्या घराने तुझं डोकं पीठ झालेलं आहे, नाही त्याच्या खोड्या करून करून अनेक प्रकारचा आमचा भांडणामध्ये वाद लावला कुटुंब नियोजनामध्ये. अशा प्रकारचा याचा पूर्ण कारस्थान आता कथा बंद झालेली आहे. आता काय करा, वृंदावनामध्ये अरण्यामध्ये आणि वनामध्ये त्याचे सवड मित्र मंडळ आणि गाई ढोरे घेऊन वळण्याकरता त्याला शिक्षण द्यावं. आता याच्याशिवाय उपाय नाही. आता अशा प्रकारे गोपिका हे सुद्धा म्हटला बोलला गया घरी करीतो सवय देऊनी सिंगारे आठवावा वनाते. याला काय करा, गावामध्ये राहिल्याने नाही त्या घरामध्ये जाऊन खोड्या करत आहे. खोड्या करत करत साधारण खोड्या नाही, नवरात्रामध्ये भांडण लावलेलं आहे. एकदम असं गावाचं भांडण लावलंय, सासू सुनाचं लावलंय, माय बापाचं लावलंय आणि नाही प्रकारचा खेळ केले गावामध्ये. कोणाचं शिक्याचं बळकट ठेवलं नाही, कोणाचं लोणी मंथन ठेवलं नाही. अनेक प्रकारचा खेळ तुझ्या पोराने केलाय. आता संग सिधुरी दे म्हणले आणि वनामध्ये वाट लाव म्हणले. असो प्रतकाळी उडोनिया माता मने उड प्राण सकया जाई वर्षे तारावया
दही पी, ताक पी, अशा प्रकारे जेवण करून दही भात आणि आता गुरं सोडायची. लहान लहान चिमुकल्याची मुली अशा प्रकारे गोठ्यातले ढोरं सोडायचे, गाई सोडायच्या आणि वनांतरामध्ये शिकार घेऊन ढोरं वळत जायची. सवे देवळी धाकुट्या गोवरा सकल वत्से करण्या गोळा राजविंदी वरुणे सावळा वनाचार्य जगदात्मा जगदात्मा वनांमध्ये निघत आहे. सगळे मित्रमंडळ सुदाम, पेंद्या, वाकड्या, तुत्र्या, बोबड्या असे सगळे मित्रमंडळ सगळे घेतले आहेत आणि सगळ्या गावातल्या गोळ्या एकत्र गुरं केले आणि जवळ घेतले आणि सगळ्या म्हणजे आता मला आता आपण गावात राहायचं नाही, मातीची आज्ञा आहे. आता गावातले एकही ढोरं आता गावात ठेवायचे नाही. कुठं न्यायचे? उंच वनामध्ये न्यायचे आणि मथुरीच्या तिरीने चालवायचे, त्यातली काठी नदी तीरावर. अशा प्रकारे बोलले म्हणतात. वाजे वाजताती गंभीर घुमऱ्या मोहऱ्या पावे सुस्वरा ताल मृदंगाचे झनकार करती गजर स्वानंदी करती गजेर स्वानंदी मृदंग विना टाळ तेथे तुतुरी विना सुहार सोळ्यांत सोळस्कार ते लावण्य रूपरुंद आनंदमय वातावरणामध्ये सगळे काही पेंड्या, सुंदऱ्या, वाकड्या, बोबड्या, तुतरे, सोगळे चित्रमंडळी, कोणी मृदंग घेतलाय, कोणी टाळ घेतलाय, कोणी इना घेतलाय. हरिचिंतनाचा गजर असा प्रयोग करत होते म्हणतात. ते मृगांक मरीच्या कार्य धारिता ते दोहे करे हरे वरे पल्लव छत्र चिमणे गोपाळ धरिता कोणी मंत्री झाले, कोणी संत झाले, कोणी प्रधान झाले आणि हरीला उच्च सिंहासनावर बसले आहे आणि मध्यस्थ बसले बसून आणि भगवंताला सिंहासनावर बसून त्याला राज्याभिषेक करत आहे. कोणी छत्र धरत आहे, कोणी राजे म्हणून मुद्रा करत आहे. अशा प्रकारचं त्या गोपाळाने कृष्ण परमात्माला आपला राजा घडविला आहे. चिमणा श्रीकृष्ण सावळा चिमणा पितांबर कासे कसेला चिमणी बरी कटी मेकळा विद्युत प्राय झळकत विद्रुतपणे झळकत आहे. कासे पितांबर तरी तप्त झळकले आहे. कर्णकुंडामध्ये अशा प्रकारे मोहर पिसाला फोडलेला आहे. कमरेला तुतुरी आणि वासरी गेलेली आहे. पितांबर जरी चाललेला आहे. सुकुमार तिलक चंद्राचा लेप केलेला आहे. असा भगवंत गोकुळाचा राणा नटलेला आहे म्हणतात. चिमण्या वाटीने पुढे झळकते मद पाहता वेद श्रुते नवर्णावे देवळाचे किराटे म्हणून सगुणे झाल्या गुंजवण्याच्या माळी घातल्या आहेत. वैजंती माळा, पुष्पमाळा, सुंदर तुळशी माळा पुन्हा अशा प्रकारे गळात माळी टाकल्या आहेत. सुंदर भगवंताचा मुख कमळ जास्त निळाचा मिळत स्वच्छ मूर्ती सोबत आहे म्हणतात. चिमण्या वाटीने पुढे ऋण झोडते चिमणीचा हाती मुरले येते चित्तवृत्ती समोर मिथ्या माया सकळा. चिमणा गोपाळ आहे. मूर्ती आहे करायची 8 वर्षाची मूर्ती आहे. 8 वर्षामध्ये कमीत कमी जवळपास त्या प्रकारे तो चिमणा बाळाच्या प्रकारे पायामध्ये पडलेला आहे. वाळे आहे, कारण सुंदर आहे, मुख कमळ सौंदर्ययुक्त आहे. असा भगवंत त्या चिमुकल्या सौंदर्यामध्ये देव आणि राजे दिसणार आहे म्हणतात. चिमणीच भोंगारी शोभले दसिया प्रति मत्सी मोहिले चिमणाच वेत कर कमले कमल नयने धरिदासे. कर्णकुंडलामध्ये मत्स्य अवताराचे कर्णकुंड आहेत महाराज. 10 अवतार भगवंताचे त्या स्वरूपामध्ये नटलेले आहेत. असा भगवंत वासुदेव नंदन असा कृष्ण परमात्मा गोकुळाचा राणा तो समग्र मित्रमंडळामध्ये सुदर्शन चक्राचा पद्माचा नटलेला आहे म्हणतात. चिमण्याच्या मोत्यांचे हार चिमण्याची घटांचा
अंगी सावळे गोमने अंगी शोभे केसरांनी उडे तिळकरे तिला लढाले रत्ने मुकुटी झळकते रत्नमुकुट झळकत आहे पितांबर ललिता लटलेला आहे चम 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 विजुळी प्रमाणे असा भगवंत गोकुळातले देव या ठिकाणी नटलेला आहे करणी कुंडले मकराकार नीलाकर्ण अतिशुभा मंदस्मित वदन सुंदरा रमावर शोभतले कर्णकुंडल गळ्यामध्ये आहे स्वर्णमय पितांबर असा भगवंताचा मुकुट श्री सोन्याचा झळकत आहे म्हणतात त्या मुकुटावर कृष्ण असा मोहराचा पिसारा ठोकलेला आहे सुंदर रूपमय कंठ अशा कंठवैजयंती महानगरामध्ये भगवंत दुसरा काय एक भोलेनाथाचा अवतार दिसावा का या मायाप्रमाणे महाराज तो दिसत आहे म्हणतात शोभते सखे गाती निर्भया मृदंग वादती सुस्वरा मध्ये पावा वाजवे श्रीधरा महिमा अपार वरदारे कोणी मदत वाजत आहे कोणी विजयाचा स्वर आहे कोणी टाळा वाजत आहे मधामध्ये भगवंत पावा वाजत आहे पावा म्हणजे बासरी महाराज आणि ती बासरी घोडी आणि त्या ठिकाणी प्रकाशिक धरी म्हणतात गोपिकानी यशोदा सती हरिशी बोलवित जाताने माता मने श्रीपदे झडकली गेली मागाला यशोदा म्हणत आहे कन्हैया झटकनी महाराज बघा दिवस मावळ्याच्या थोडं लवकर अशा प्रकारे घराकडे अवस्था कळवली आणि सगळ्यांना गोरेकांना सगळ्या तुझ्या सगळ्या मित्रांना ढोरांना सगळ्या काही मजूर अशा प्रकारच्या गोकुळामध्ये आणि त्या ठिकाणी समय जवळ येत असताना मावळाचा देव तो नीट म्हणले उशीर लावू नको बापा रात्र अंधार होते अशा प्रकारे आणि गोपिका आणि यशोदा बोलत आहे गोपास बळेत जगन्निवासे आला तुम्हारी सुते किरास नाना खेळला विलास पुराण पुरुष दैवितसे नाना तो परीक्षण ठेविता भगवंत तो अशा प्रकारे कला दाखवत आहे कला कौशल्य दाखवत आहे असा तो गोकुळचा तो निवासी त्या ठिकाणी कार्य आणि दाखवत आहे म्हणतात यावरी काननी जगद्वार दिवसाला दोन प्रहार शिदोऱ्या मिळवले सलगा काला ठोर मांडला गोकुळामधला भगवंत सगळे गुरुजी घेतले सगळे ढोरं घेतले आणि शिवानंदा वनामध्ये आणि तारीख असताना ती ढोरं आणि दुपारचे 12 वाजले द्रोण प्राण असा प्रकारे दिवस माथ्यावर आला आणि त्या समयी सगळ्यांची शिदोरी घेतली आणि एकत्र काला केला महाराज ते दुर्लभ अवश्य होता देवांना असा काला केला आणि एके काला करून एके मुखावर हमले फुट लागले असा भगवंतानं काला त्या गोकुळाचा गुंजवणामध्ये सुरुवात केला म्हणतात कमलपत्राकार गोपाळ मध्ये मिलिंद कमाल निधान भवती जानक सकळा साधावरा बसते जसं पंक्ती धर्म आपण बोलताना बसतो जसं मकरंद किंवा ब्रह्मदास प्रकारच्या कवडवल्यापर्यंत मकरंद खाण्याकरती तप्त होतो त्या नायाप्रमाणे सगळे गोपिका सर्व काही सवरी मित्रमंडळ सगळे ढोरं फिरत आहे कमळाच्या पानाचा आकार देणे महाराज आणि मध्यभागी जे काही असते ते कृष्ण परमात्मा आहे अशा प्रकारच्या ठिकाणी बसलेला आहे म्हणतात ती फळीवर वेचला चंद्रवारा जीव वेचला
तुळशीदास नयवा ही वरा भोवते संपूर्ण वराडी जैसे बैसले 1,000 फण्याचा भुजंगाला जसे फणे असावं आणि मुख्य एक दक्ष राजा असावा त्या नायाप्रमाणे भगवंताचा अवतार कार्य आणि त्या ठिकाणी सावगड मित्राबरोबर कृष्ण परमात्मा समोर लागले. जसं नवदेवामध्ये वराडी भक्ताला बसतात तर नवदेव मुख्य भागीमध्ये बसतो. जसा नवदेव स्वरूप दिसतो वराडामध्ये तसा हा भगवंत कृष्ण परमात्मा आणि त्या सगळ्या सावगड मंडळी सोबत दुसराकडे म्हणतात मिळाली परचत मंडळे की कणगारी भवते सकल कुलाल चल बैसले किती सोबती सत्या नायाप्रमाणे भगवंताच्या सगळ्या सावगड मित्रमंडळामध्ये आणि वासुदेव भगवान तुम्ही सोबत दुसऱ्याने म्हणता की मागस सरोवर निरमला या भोवती बैसती मला हे सोनिया जाणवल्या तपस्वी बैसती प्रीतीने तलाव आहे आणि त्या तलावामध्ये अशा प्रकारे राजहंस अशा प्रकारे पक्ष्यांचे कळप आहे आणि त्या मुख्य राजहंसी पक्षी जसा कल्प सोबत दिसतो त्या नायाप्रमाणे किंवा हिमालय परिसर डोंगरामध्ये साधूंचा गड आहे महाराज आणि त्याच्यामध्ये भोलेनाथ सोबत दिसतात त्या नायाप्रमाणे कृष्ण परमात्मा सौगड मित्रमंडळामध्ये सोबत दिसू लागले म्हणतात गोपते किरण प्रकाश गला की हरिचंद्राची वेकुरा उंडांगण गोप बैसले ज्या नायाप्रमाणे सूर्यनारायण पूर्व दिशेला लपून निघावं आणि त्याचे 16 सहस्र नयन किरण प्रकाशित व्हावं त्या नायाप्रमाणे भगवंत कृष्ण परमाया सूर्यनारायण त्यांचे सौगड मित्र किरणबिंदू होते. अशा प्रकारच्या रंगवनामध्ये सोबत दिसू लागले म्हणतात या पुण्याची दोऱ्या संपूर्ण हरी पोळे थे आलो येती मांडेचा निळे झाला अंतर्बाय गोडले सगळ्यांच्या शेजारी एकत्र केलं महाराज. कोणाची भाकर होती कोणाची अशी प्रकारे भाकर रोज होतं कोणाची चटणी होती कोणाची दही होती कोणाचं ताक होतं कोणाचं लोणी होतं कोणाचं दूध होतं कोणाची शिळी भाकर कोणाची ताजी भाकर कोणाची झुणका भाकर कोणाची बासुंदी कोणाची कोशिंबीर नाना प्रकारचे पदार्थ गोड तुरट खारट कोणाची भाकरी अनेक प्रकारचे पुरणपोळ्या कोणाच्या चपाती एकत्र सर्व काला केला भगवंतानं आणि ते काला एकमेकाशी घालून उभी एका तुला सर्व एकत्र काला झाला म्हणतात कोण्याची भाकरी एक सोडिता एकाचा ताक भात हिरवला एकाची शिदोरी विकली सोबता चवीन लागे देवीदा महाराज कोणाचं इडलेलं अन्न आहे कोणाचं खारट अन्न आहे कोणाचं तुरट अन्न आहे कोणाचं सपट आहे कोणाचं तिखट आहे कोणाचं गोड आहे कोणाची श्री भाकर आहे कोणाची ताजी भाकर आहे कोणाची पुरणपोळी आहे कोणाचं विष्णाचं भोजन कोणाचं लोणचं आहे कोणाची मिरची लोणचं कोणाचं लिंबू मोडतं आहे हे पदार्थ एकत्र भगवंताने काला केला महाराज. त्या ठिकाणी उच्च नीच भेदभाव काही अंगळ शिळं ताजं इटलेलं अन्न भात वरण कढी दूध दही तूप काही म्हणलं नाही एकत्र मंथन केलं आणि काय केलं म्हणतात शकरासी मन हरी केला आपुले वाढिले मुगेची देवा दुसऱ्याचा नका करेवा मनोभावा पासोने अंतःकरणामध्ये भाव शुद्ध ठेवा. निश्चित देव तुम्हाला पावलेश्वर होणार नाही. भगवंताचं ध्यान करा निश्चित संकट उरलेश्वर होणार. पण एकत्र भाव धरून भक्ती करा. दुधा भाव ठेवू नका. असं कृष्ण परमात्मा आपल्या सौगडी मित्रांना जेवण करण्याच्या अवस्थेमध्ये बोलत आहे म्हणतात आपले पूर्व कर्म नीट आहे दुसऱ्याचा हेवा करू
आहे जे पेरिले ते लवलाहे बाहेरी उगवणे कसावे भगवंत सांगू लागले जसं पेरावं तसं उभाव करडी पेरल्याचा करडीत निघलं पाहिजे गहू निघलं पाहिजे आणि ज्याचे ज्याचे कर्म तसे कर्म भोग आहे तो भोग इच्छित भोगावं लागते जसं करावं तसं भोगावं जशी करणी तशी भरणी म्हणून चांगल्या ज्याचे त्याच्या कर्मानुसार आपण आपले कर्म चांगले ठेवा आचरण चांगले सुद्धा ठेवा जुदा भाव मानू नका म्हणून परमात्म संचित धर्माचा पाप पुण्य आपल्या मागे शिदोरी आहे हे शिदोरी धर्मांचे जन्म तुमचे मरण सुखवायची शिदोरी आहे असं भगवंत सगळी मित्रमंडळा बोलत असो आहे काला करिता मुरारी या तुनी केला उठे धडकले आणि कवरत जायसी निर्धारे जावोलिया बैसला तेवढ्या सवगडी मित्रांमध्ये एक पेंड्या नावाचा तो एक गवळीचा मुलगा होता ना तो नाराज होता महाराज त्याच्या घरी इतकी परिस्थिती नाजूक होती महाराज वेळेवर शिळ अन्न त्याला भेटायचं नाही ताजा अन्न तर बाजूला द्या नाराज बसला समजीचा पोरगा होता महाराज आई बाप गेलेले होते दुर्गम परिस्थितीमध्ये एका झाडाच्या खाली नाराज होऊन कळपातून निघला आणि बाजूला बसला म्हणता वेगाची थोपतायाले गेले गोपापनाकडे बोलले एक एक बघेची गेले टाकून एकले हरेसे सगळे एकूण एकाच मिसळले कोणी आपल्या 2 जण झाले कोणी 3 झाले कोणी 14 जण झाले कोणी 5 जण झाले सगळे एकत्र सगळे मिळून सगळे आपल्या आलं बाजूला आपल्या कर्तव्य घेऊन गेले महाराज आणि अशा अवस्थेमध्ये काय झालं आणि त्या श्रीकृष्ण परमात्मा दृष्टी पडता काय पुढे झालं म्हणता गोपाल मनती ऋषिकेशे काय सुख तुझे संगतीचे नसते जीवा मार्ग देहे हिऱ्याच्या व्यांती भोगावया दुर्लभ देवा तुझ्या असंत संगतीमुळे आमचं काय भाग्य पुण्य फळाला आलेलं आहे अरे निपुण धर्म एकदा लाभला ना त्याला सत्संगामध्ये घेऊन जा निश्चित तुमचा उद्धार झाल्याशिवाय देव परमात्मा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही सद्गुरु प्राप्ती तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही देवा आम्ही धर्म भाव पुण्य केलो म्हणून तुझ्या संगतीत आलो भाग्य आहे आमच्या भाग्याला पारावं नाही असे बोलला मी म्हणता उवारी एकला निर्गुण तुझ पुसता होते तरी कोणा मग मी तुझ सगळा करून यानी आकारा देवा तुम्ही निर्गुण निरामय आहात मग तुम्हाला निरामय निर्गुणामधून निर्गुणामध्ये आणलेलं आहे आणि निर्गुणामधून सगुणातून आकारामध्ये आणले देवा कोणामुळे आमच्यामुळे तुम्ही आले देवा तुम्हाला एकटा राहिले असता तुम्हाला कोण म्हणत होतं तुमच्या नावाचा जयघोष कोण करत होतं देवा तुमचे पूजा विधी सगळं ज्ञान तत्वज्ञान भक्ती कोण करत होतं देवा म्हणून आम्ही आहोत तर तुम्ही आहात देवा आणि तुम्ही आहात तर आम्ही आहोत असं सगळे मित्रमंडळ बोलू लागलं म्हणता आम्ही तुझं नावा रूपाने वचन उघडे वाखाडले तुझा थोरपण आम्ही दिले तुवा वेगळे केले आम्हा देवा तुला नाव ठेवलं आहे आकार वकार रूपा निर्गुण निराकार निरामय सर्व ज्ञान भक्ती वेदा केलेला क्लास म्हणून येतो नवविधी भक्ती तुला अर्पण केली आहे देवा आम्ही आणि एवढं करून तू आमच्या नावानं पुढे तुला बोली केलं आणि तुला जे जे केलं देवा आणि आम्हाला तुला टाकलास आम्हाला कल्पना सोडून बाजूला जाऊन बसतास हे कर्तव्य प्रबळ हो देवा अशा प्रकारे गवळी बोलला गेला तू ब्रह्ममाये पडता आणि जीवदशा मुझे माता तू अक्षया केलं आनंदा नाना पंत पेटिया जेवा नाम अविर आहेस तू पंचतत्व विरहित विवेक आहे पण पंचतत्व म्हणजे तुझा अंश देवा चराचरावर इठाई ठाकरे तुम्ही श्रीयापक ब्रह्मांड आहे परंतु परमात्मा आहे तू
देवा मला का दूर केला, का टाकून दिला समाज, का दूर राहिला आमच्या का नाही. अशा प्रकारे पेंद्या सुदाम्या वाकुड्या कुंदुरी बोबड्या सर्व सौगरी मित्रमंडळ बोल लागले म्हणतात तुझा निर्विकार माशी लावले नाम विकार तू ब्रह्मांड परात परा निर्भय घोर मासिका. जेव्हा तू निर्गुण निराकार निर्मळ परमात्मा परमेश्वर तू वेगळा आहे, अणुरेणू सुख धान्य महान सुख सगळ्यापेक्षा पवित्र आहे, पण इथे एवढा ते काम भक्तीमुळे अशा प्रकारे बोल लागले म्हणतात देवा देवा जगत परमा दुर्लभ झालं तुझ्या होतून क्षमा कर मला, अशी प्रकारचा मला माया लावला आणि माया विरुद्ध बाजूला झाला. अशा प्रकारे बोलले म्हणतात तू आजारी ना जलो अम्मा केले सदा जन तू ज्ञान रूपाती अज्ञान समला मासिका. देवा इतर तू खेळ आहे. अशा प्रकारे सौर मित्रमंडळ बोल लागले म्हणतात तू महाराज नित्य मुक्त अम्मा केले विषया तू माये होणी अतिग अविद्या विचित्वा मासिका. परवर्ती आणि निवर्ती अविद्या मायेच्या पलीकडे तू देव आहे, पण आम्ही परवर्ती निवर्ती माया प्रपंच याच्यामध्ये गुंतलेलो आहोत. कधीही देवा आम्ही तुझी भक्ती केली नाही, तुझ्या सत्संगामध्ये आलो नाही, देवा तुझं ध्यान केलं नाही, माया विषय लंपट झालो आम्ही. अशा प्रकारे ते सर्व मित्रमंडळ त्या भगवंताला बोल लागले म्हणतात महामुनी सोवळे मुलारे हे तुझ चिंतिते अंतरे अम्माची शिवती चना भाड्या ऐसी परी त्वाके सुख व्यास मस्त गर्गमुनी व्यास कल्पवंते सर्व काही त्याचा ध्यान करतात. सनक सनकादिक पुत्र प्रवेश वाक्यात हंस अवतार दिला करता युगात उपदेश इष्ट त्याचा ध्यान करता देवा तुझं. मग आम्हाला का ध्यान तुझं होत नाही, आम्हाला का चिंतन होत नाही, आम्हाला तुझ्या सत्संगामध्ये काय प्रेरणा देवा हे विश्वभर असं. अशा प्रकारे मित्रमंडळ सगळे बोल लागले म्हणतात तू मदन मोहन पुता आम्ही वाकडे विरुद्धावर करा तुझे बोल बोल लागती सकला आमच्या बोला सती. देवा तुझं रूप, तुझं गुण, तुझं स्वरूप, तुझा आकार मकार उकार गोड बोलणं अशा प्रकारे तुझ्या नामात गोडवा सगळं काही व्यापक आहे, पण तुझ्या सत्संगाच्या साहित्यामध्ये आम्हाला कधी घेशील हे गुण धर्म आमच्या जीवात्म्याला कधी लागतील आणि आमचं सर्व काय काम क्रोध मध्य हक्क शरीररूपी विकार दया क्षमा शांती कधी येईल, सर्व काय रजगुण तमगुण सत्वगुण सर्व गुण कधी निघून जातील. अशा आमच्या तृष्णा भुगी आणि प्रज्ञा कधी निघून जाईल देवा. सर्व विषय लंपट झाला विषय लंपट कधी निघून जाईल, माया इंद्रिय कधी आम्ही व्हावं. अशा प्रकारे सौर मित्र बोल लागले म्हणतात ऐसे बोलोनी गोवरे आवघे पिल्या करे गेले मग तिने घडली काय केले ऐकलती. आतापर्यंत देवाच्या मित्रमंडळाचा समाज देवासंग झालेला आहे. हे याला ज्ञान भक्ती तत्व ज्ञान भक्ती म्हणतात. आतापर्यंत जी शिदोरीकाची होती महाराज ज्ञान तत्व ज्ञान भक्ताची शिदोरी होती. नवनिर्मित भक्ती एकत्र
त्या भक्तीचं रसन आतापर्यंत नव्हतं. आता भगवंत काय कार्य करतात आणि ते सुंदर आहे असं वर्णन अशा प्रकारे सांगा. आता आपण येऊनी गोपाळ जवळी उभा टाकला वनमार्य तव ते मिळवण्या सकळे बळे जवळ ते हरी देव भक्तीचा भुकेला आहे. भक्तीसाठी देव सगुणाच्या आकारामध्ये आला आणि निर्गुणामधून तो सगुण आकार स्वरूप धारण केला आणि सगळ्या गवळ्यांच्या सगळ्या विक्रमाच्या कल्पात आला देव मध्यभागी थांबला उभा. आता देवाकडे पाहून देवाची स्तुती दहन आणि वर्णन करायला सुरुवात केली. म्हणता वरती तू न गेलेस या माते मनोनी मागावे लोटीती हाते हरी का कुलकी तयाते मी तुम्हाते मी संबे आई लेकराला विसरणार जशी आई लेकराला विसरणार लेकरू आईला विसरणार क्षणभरी तसा मी आहे हो. आणि तुम्हाला विसरून कसं राहू. तुम्ही माझा जीव आहात. तुम्ही माझ्या सतत होतात तो मित्र मंडळ सौदरी आहात. म्हणून मी तुम्ही आहात तर आम्ही आहोत आणि आम्ही आहोत तर तुम्ही आहात. सत्संगामुळे यावं झालं तर सत्संगाची फायदा पाहिजे. त्याला नाम श्रवण ज्ञान भक्ती म्हणतात. त्या रूपामध्ये मी सर्व आहोत मी विसरलेला नाही असं सांगणारे म्हणतात. तुम्ही बोलाल दे वचना त्या सारिका मी वर्तेला सांगाल तेची मी करिला तुम्हा नगने मजा बोला म्हणे सुदामा पेंड्या वाकड्या तुकड्या कोबड्या सर्व काही बोला समोर मित्र मंडळ. तुम्ही जशी आज्ञा देशात त्या आज्ञेप्रमाणे आम्ही चालू म्हणतो. तुम्ही जसं वाद मानशाल तसं वागा. जसं सत्संगामध्ये राहत तसं राहता. मी तुम्हाला क्षणभरही विसरून राहणार नाही अशी माझी प्रतिज्ञा आहे आजपासून. अशा प्रकारे कृष्ण परमात्मा मित्र मंडळाला बोलू लागली. मत तुम्हारी अवतारे तुम्हाला घेतला साचारा सुकर नरसिंह रूपे सुंदरा तुम्हाला घरी या मच्छी अवतार धरला केवळ कौमुळं फक्त तुमच्यामुळं. वड अवतार धरला केवळ तुमच्यामुळं. नरसिंह अवतार धरला केवळ तुमच्यामुळं. अशा प्रकारचे अवतारधारी देवा मी तुमच्याकरता धरले. मित्र मंडळ करता धरले नाही. सत्संग भक्तामुळे धरले आणि दुर्जनाचा सार केला भक्ताचा प्रतिपाद केला असा भगवंत वासुदेव बोलत आहे. आवया तुम्हाला वने ज्ञान शक्ती केली यावने बोलत कुला निर्वाळल्या रक्षिल्या तुम्हारी क्षत्रिय निक्षत्रिय केली अशा प्रकारे पृथ्वी परशुरामाचा अवतार धरला. भगवंताचा अवतार होऊन कंटाळ केला लंकेचं. कोणामुळं तुमच्यामुळं. अशा प्रकारे भगवंत त्या ठिकाणी बोलू लागले. म्हणतात ऐसा मी निज भक्त सहाय्यकारी मदका गवळीता ऐसे बोलता हरिचे नेते आश्रवाती बडबडा माया तिथे आली आणि आनंदमय वास्तू सगळ्यांच्या सगळ्यांच्या मित्रांच्या नेत्र कमळामधून वाहू लागले आणि ते नेत्र भगवंताच्या चरणावर अभिषेक होऊ लागला. महाराज अशी प्रकारची भक्ती त्याला ज्ञान भक्ती म्हणतात. अशा प्रकारचा भक्तीचा जिव्हाळा तो भक्ताला कळलेला आहे. ऐसे बेचणी रे कोणी पेना धावणी लागे जगाले आपल्या नेत्रोदके करोया हरिपदी केला आदेश देवा चुकलं माझं. मी सगळ्या कल्पामधून एका वड्याच्या झाडाखाली कृष्ण बसतो देवा. माझ्या अंगामध्ये काम क्रोध मद मंत्र देह उत्तरी नाही देवा. क्षमा असो तारी देवा मला का मला क्षमा करा. लोटांगण घातलं पेंड्या देवाच्या चरण अंगुष्ठ पादवावर आणि अभिषेक धारण केला असा भक्ताचा तन्माळू देवा हे म्हणतात. गरी कुंदत बोलती चौवा वैकुंठ पागा मागा
सगळं आम्ही एकत्र झाले रे, तुला थोडं दूर टाकलो आणि आम्ही सगळं खेळ खेळून थकलो होतो आणि सगळं पाहलो आणि हे देवा तुला सोडून आम्ही त्यांचं आमची दुर्दशा लक्ष ठेवण्याची एवढी मध्ये जन्म पण पूर्ण पण मरण पण झालेली अवस्था आहे, पण जन्म मरण आमचं फुटलं नाही देवा. जोपर्यंत तुझ्या साहित्यामध्ये येणार नाही तोपर्यंत आमचं जन्म मरण फुटणार नाही, आमच्या जीवाचा उद्धार होणार नाही हे निश्चित आहे. म्हणून देवा तुला आम्ही सोडणार नाही. आता आम्हाला कळलं माया कशी असते, क्रोध कसा असते, क्षणरूपी कसे असतात, विकार कसे असतात. कोणी कोणाचं नव्ह देवा, तुझ्या हरिनामा वाचून कोणी ती लोक जगामध्ये थाळा देणार नाही. म्हणून आता कळलं असा पेला ते सुद्धा असा प्रकारे सगळे वाकडे गोगडे तुरे सगळे सवगडे मित्रमंडळ आणि ते तिथं चंद्राला लागले म्हणतात असो हरी समवे बैसरे आला मानला ते चले आपल्या हाती चक्र पाले कवळ घेत निज भक्ता मध्यंत सूर्यनारायण भगवंताने सगळ्या झाडांची शावी झाडाखाली वरती आली, सगळे गोळे एकत्र गोळ्यांनी गोळ झाले, सगळ्या गायी ती अशा प्रकारे यमुनेच्या तरी थांबल्या होत्या आणि विश्रांती घेत ठेवल्या त्या ठिकाणी आणि सगळी शिदोरी एकत्र केली भगवंतानं. प्रत्येकाची शिदोरी एकत्र केली, काला केला आणि काला तिथं मंथन झाला महाराज आणि एके उठामध्ये भगवंत स्वहस्ते घास भरू लागले म्हणतात गरी मरती जगन मोहरा आरी ग्रास घेतो जनाधवा हरी मने तुम्हा विना ग्रासन गेली सर्वथा. सगळं काही सौर मित्र मंडळाने काना हे कन्या तू आधी खाय ना, तू खाय देवा, तुम्ही खाल्लं तर आमचं पोट भरते देवा, मन भरते. तेव्हा भगवंत म्हणला की देवा हे शक्य नाही, म्हणजे मी आधी खाऊ शकत नाही, तुम्ही जर खाशाल तर मला खाल्या इतकं झालं. अशा प्रकारे प्रत्येकाच्या मुखामध्ये आनंदाने भगवंत घास भरू लागले, डोळे आनंदाने पाहून आनंदाने घास सेवन करू लागले. अशी भक्तीचा जिव्हाळा तत्व तो ज्ञान भक्ती आहे म्हणतात. मग म्हणती गोपाळ उदमीन ग्रासन घेऊ सकळा घुसोनी चालिला घडल्या जो विल्हाळ वैकुंठीला. देवा मी तुझ्या शिवामी, तुम्ही जर खाशाल तर आम्ही खातो अथवा खाणार नाही असं म्हणतानी भगवंत कल्पामधून निघून जाऊ लागले. त्या ब्रह्मांडाचा पिता असा प्रकारे तो बाप सर्वेश्वर विश्वव्यापक विष्णू अवतार तो भक्तासाठी काय नव्हे ते करणार, स्वतःची लाज सोडून तो महाराज मी देव आहे म्हणून स्वतः भक्तांच्या घरी काम करतो, राबतो, सर्व काही विस्मय सोडून देतो, सगळं निराट सेवा करतो. असा परमात्मा गोकुळाच्या सौर मित्रा म्हणून कल्पातून निघून आणि त्या भक्त वत्सल होता म्हणतात. गोपाळ धावणीला गती पाया पैस पैसले भक्त सगळ्या तुझे ती ऐकून मनोनिया कनया लागी पैस गेले. कदंबाच्या झाडाकडून भगवंत निघून जाऊ लागले. सगळे गोपाळ गोळे एकत्र झाले, देवाला शरणागती गेले आणि देवाला नम्रता विनंती हात जोडून कल्पामध्ये आणले आणि कल्पामधून सांगितले देवा तुम्ही जे बोलशाल ते आम्ही वागतो, तुम्ही जे म्हणशाल ते आम्ही करतो, क्षमा असावी आम्हाला. अशा प्रकारे मित्रमंडळ सगळे काही आणि ते गवळ्यांची मुलं भगवंताचे ऐकू लागले, कारण विश्वास ठेवला होता. विश्वासाशिवाय काम कोणते कार्य द्यायला जात नाही. या न्यायाप्रमाणे झालेली सेवा श्री पांडुरंगाची परमात्माचे अर्पण करून या ठिकाणी सुंदर वाचक सूचन, सुंदर गाथा तत्वज्ञान, सर्व गुणितना हरिविजय ग्रंथाचा रस म्हणजे अमृतमय आहे. जसं ऊस गुळातून खाल्यानंतर त्याला गोड येत नाही, शेंड्यातून खाल्यानंतर त्याला कांड्या खाल्या एक खर्च गोड येते, तशी आज्ञा आहे, तशी वरचे वक्तव्य आहे. स्वतः सज्जनांनी सेवन करावं